शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि एकूण 18 मागण्यांसाठी उद्या आमदार बच्चू कडू यांचा संभाजीनगरमध्ये क्रांतीदिनी भव्य मोर्चा आहे। परंतु या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली नाही। त्यामुळे बच्चू कडू जे आहेत ते आपला मोर्चा काढण्यावर ठाम आहे। काही वेळातच बच्चू कडू अमरावतीवरून जे आहे ते संभाजीनगरच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपल्या सोबत स्वतः आहेत आमदार बच्चू कडू। भाऊ, काय सांगणार? पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। गेल्या 1.5-2 महिन्यांपासून तुम्ही मोर्चाची तयारी केली आणि ऐन वेळेवर पोलिसांनी आता परवानगी नाकारलेली आहे। काय भूमिका आहे? समजलं नाही काय कारण आहे त्यांनी परवानगी नाकारली। कार्यकर्त्यांनी काल सांगितलं का मोर्चाला परवानगी नाही, पण आम्ही जाणार आहोत मोर्चामध्ये। कोणतीही शक्ती आमच्या मोर्चाला थांबवू शकत नाही। थांबवलं तर त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही अतिशय शांततेनं मोर्चा काढणार आहोत। कुठल्याही प्रकारची इजा कोणाला होणार नाही, त्रास कोणाला होणार नाही याची काळजी घेणार आहोत। कार्यकर्त्याला सुद्धा ते सांगितलं, पण जाणीवपूर्वक शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मोर्चाला कोणतं आळवं येत असेल तर त्याला आम्ही समोर जाण्याची आमची ताकद आहे। त्याला त्या पद्धतीनं प्रत्युत्तर आम्ही देऊ। काय मुद्दे तुमच्या आंदोलनाचे असणार आहे, काय सांगा? शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी। कर्जमाफी सोबतच 2 वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये 50% माफी द्यावी। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घ्यावे। सगळ्या फळबागा म्हणजे संत्रा, आंबा हे सगळे 3+2 असं 3+3 अशा प्रकारचे MRHS मध्ये त्याचा अंतर्भाव करावा। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना। घरकुलामध्ये जी तफावत आहे 2.5 लाख आणि 1.25 लाख ही मिटून सगळ्यांना 5 लाख रुपये घरकुलासाठी द्यावे। अंगणवाडी सेविका असन, रोजगार सेवक असन, होमगार्ड असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असणार, जे काही लहान स्तरावरचे काम करणारे आशा वर्कर, ह्या सगळ्यांना एक मानधन असावं। कारण हे अतिशय शेवटच्या टप्प्यात काम करतं। मग ते परिचालक असेल, आपले संगणक परिचालक असेल, ह्या सगळ्यांसाठी एक मानधन असणं फार गरजेचं आहे। अर्धावेळ कर्मचारी असेल, यासोबत प्रकल्पग्रस्ताचं शेतमजुरांचंही मंडळ असणं गरजेचं आहे। शेतमजुरांना कुठलीही योजना सध्या देशामध्ये नाही आहे। प्रकल्पग्रस्तांची जमीन गेल्यानंतर त्याला नोकरी भेटत नाही आणि व्यवसायासाठी सुद्धा पैसे दिले जात नाही। म्हणून त्याचं एक मंडळ तयार करून त्यांना मदत करावी। या सगळ्या 12-13 मागण्यासाठी आम्ही खास करून दिव्यांगांच्या काही मागण्या आहे। अपंग विद्यापीठ असेल, तुमची घरकुल योजना असेल, अपंगासाठी स्वतंत्र घरकुल योजना असेल, ह्या सगळ्या योजनेसाठी आम्ही जातो। राज्यपालाचा बंगला विकून कष्टकऱ्यांसाठी योजना करावी। जे गोदरेज आणि 6 पारशी लोकांजवळ 6,000 एकर जमीन आहे ती सरकारनं परत करावी आणि मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना ते राहण्यासाठी उपयुक्त करून द्यावी। जेवढे झोपडपट्टी धारक आहे त्यांना ती व्यवस्था करून द्यावी। तुम्ही म्हटलं होतं की 18 मागण्यांचं निवेदन सरकारला देणार आहे। सरकारने जर मागण्या मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही, निवडणुकीत माघार घेणं अशी मोठी घोषणा केली। आणि तिसऱ्या आघाडी संदर्भात काय हालचाली? मला वाटतं तिसऱ्या आघाडीचा आज आम्ही बोलणार नाही, परंतु सरकारला आम्ही हे सगळ्या मागण्या समोर ठेवतो आहे। सरकारनं जर ह्या मागण्या मंजूर केल्या, त्याचे शासन निर्णय काढले तर आम्ही निवडणुकीतून बाहेर निघू। उलट सरकारला पाठिंबा देऊ, युतीला पाठिंबा देऊ। जर ते हे मागण्या पूर्ण करत असेल आणि नाही करत असेल तर मग मात्र ताकदीनं लढवू शेतकरी मजुरांचे मुद्दे घेऊन। आता पण तुम्ही महायुतीतच तर आता युतीतच आहो मी, तो काही विषय नाही आहे। परंतु मला असं वाटतं का आता आम्ही बऱ्याच दिवसापासून ह्या मागण्या करतो आहे आणि त्याला पाहिजे तसं यश भेटलं नाही। दिव्यांग मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही, घरकुल योजना भेटली नाही, त्याला अंत्योदयमध्ये घेतलं जात नाही। एका घरी 4-4 दिव्यांग आहे, त्याची वेगळी व्यवस्था केली जात नाही, रोजगाराची व्यवस्था नाही आहे। मग मंत्रालय करून अर्थ काय, त्याच्या जागा भरल्या गेल्या नाही। प्रत्येक जिल्ह्याला दिव्यांग भवन आपण मागितलं होतं, ते दिल्या गेलं नाही। मग या सगळ्या गोष्टी आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, मजुराचे प्रश्न आहे। आवाज दाबला जातोय का? ज्या पद्धतीनं तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, सरकार तुमचं आहे, आवाज दाबला जातोय का बच्चू कडूंचा आहे संपूर्ण सरकारमध्ये मुद्द्यांना घेऊन? बच्चू कडूंचा आवाज दाबू शकेल, पण शेतकरी, शेतमजुराचा आवाज दाबणं फार कठीण होणार। त्याच्या रिॲक्शन वाईट आल्याशिवाय राहणार नाही। मैं रुकूंगा नाही असे बॅनर अकोल्यामध्ये लागले तुमच्या समर्थनार्थ? नाही, मला असं वाटतं का कार्यकर्ते आणि शेतकरी दिव्यांगामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि मोर्चाच्या संदर्भात उत्साह पण आहे। त्याच्यामुळं मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि उद्या त्या मोर्चानंतर उद्या काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू।
उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल राहुल गांधींसोबत त्यांची चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव समोर केलं जाते महाविकास आघाडीकडून, अशी माहिती समोर येते. कसं पाहता, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात महाविकास आघाडी? मला वाटतं ते महाविकास आघाडी ठरवणार, त्यांच्या अंतर्गत तो प्रश्न आहे. लोकांना काय पाहिजे ते ठरवू द्या. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहेत. आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होती, परंतु आता मुख्यमंत्री नाव जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे. त्यामुळे अंतर्गत त्या योजनेवरून अंतर्गत कुरघोडी असल्याचं बोललं जातं महायुतीमध्ये. मला वाटतं याच्यातून काही कलह निर्माण करण्याची गरज नाही. उलट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नाव चांगलं आहे आणि सगळ्या इकडे ते सर्वत्र झालं पण आहे. आता नावापेक्षा योजना अधिक कशी मजबूत आणि चांगली करता येईल ते पाहावं. पुन्हा राणा आणि अडसुळांचा वाद सुरू झालेला आहे. तशातच काल आनंदराव अभिजित अडसुळांनी म्हटलेलं आहे की रवी राणांमुळे बच्चू कडू हे महायुतीतून दूर गेलेले आहेत. एकतर रवी राणांना महायुतीतून बाहेर काढा किंवा आम्ही महायुतीतून बाहेर पडतो असं अडसुळांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता अभिजित अडसुळांच्या या वक्तव्याकडे? मला असं वाटतं का एकंदरीत ज्या पद्धतीनं राणाला सपोर्ट केलं जातं त्यांनी हा विचार केला पाहिजे. त्यांना का कळत नाही मला समजत नाही का त्याच्यामुळं कुठे किती नुकसान भाजपाचं विशेष करून झालेलं आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते जे आहे, जे गेल्या 50-60 वर्षापासून या राजकीय क्षेत्रात काम करतं, त्यांनासुद्धा दाबल्या जाण्याचा बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांचा अंतर्गत बाब आहे. मला असं वाटतं का भाजपनं कोणाला सोबत घ्यावं कोणाला नाही ठेवावं तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा काही प्रश्न नाही आहे. आम्ही कोणामुळे युतीत आणि कोणामुळे नाही आहे हा काही विषय नाही आहे. पण त्याचे दुष्परिणाम मात्र भोगावं लागेल, हे तेवढंच खरं आहे. नक्कीच. तर हे होते आमदार बच्चू कडू. संभाजीनगरमध्ये उद्या मोर्चा होणार आहे आणि त्यासाठी आता काही वेळातच रवाना होणार आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.